आज आपल्यामध्ये मंगेशजी चिवटे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालं आहे। मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देखील ज्यांनी खूप चांगलं काम तिकडे होताना पाहायला मिळालं। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कार्यतत्पर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे अगदी विश्वासू आणि जवळचे सहकारी त्यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे। पराभूत संघातील ओम पांडे, पराभूत संघातील ओम पांडे जो चेंबूरचा एक युवा खेळाडू आहे, जेमतेम 20-21 वर्षाचा, त्यांना हे पुरस्कार दिले जात आहेत। यस, आणि विजय संघातील आकाश जांगीड, आकाश जांगीड या, आकाश जांगीड, विजय संघातील आकाश जांगीड। यस ओम, विजय संघातील आकाश जांगीड। मंगेश सर, पावसाळी क्रिकेटमधील महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी आणि मानाची स्पर्धा, सगळ्यात मोठं पारितोषिक आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आलेले आहेत इकडे। मालेगावचा, नाशिकचा संघ देखील यानंतर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। कोकणातील खेळाडू आहेत, मुंबईचे खेळाडू आहेत, पालघरचे, ठाण्याचे आहेत, अगदी छत्रपती संभाजी महाराज नगरचे खेळाडू देखील इकडे पाहायला मिळाले। असं महाराष्ट्रभरातील लोकप्रिय अशी ही पावसाळी स्पर्धा धर्मवीर चषक आणि मंगेशजींच्या उपस्थितीने या स्पर्धेची शोभा वाढलेली आहे। हॅलो, आज साहेबांबद्दल सांगायचं झालं तर मंगेश चिवटे हे नाव पूर्ण महाराष्ट्रभर आरोग्य सेवेचा विषय आला की मंगेश चिवटे हा नंबर लागतो। कारण जे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता हा जो विभाग आला ना, तर साहेबांच्याच माध्यमातून पत्रकारिता करत करत साहेब आज राजकारणात एकनाथ शिंदे साहेब यांचे स्वीय सहाय्यक झाले। परंतु एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना 51,000 रुग्णांना 460 कोटी रुपयाचं वितरण झालं, हे महाराष्ट्रात कधीच झालं नाही। ते काम मंगेशजी चिवटे साहेबांच्या माध्यमातून झालं। कारण गोरगरिबांची सेवा करणारा पक्ष म्हणून शिवसेना, जनात शिवसेना, मनात शिवसेना, म्हणूनच साहेब या बँड्रामध्ये जो भगवा झंझावात दिसतोय ना, धर्मवीर चषक, जी आनंद दिघे साहेबांना उपाधी दिली धर्मवीर चषक, या चषकाचं नाव आहे। आणि त्या दिघे साहेबांच्या तालमीत घडलेले एकनाथ संभाजी शिंदे यांनी जो उठाव केला, तेव्हापासून या बँड्रात जो भगवा झंझावात दिसतोय तो ओनली वन पर्सन म्हणजेच कुणाल भाई सरमळकर। कामगार नेते, राजकारण, समाजकारण साऱ्या क्षेत्रात आज बँड्रात नाव गाजतंय कुणाल भाई सरमळकर। आणि साहेब आपण आलात तर आपला सन्मान हीच मायेची शाल आहे। साहेब तुमच्या लक्षात राहील, तुमचा चिरंजीव धन्यवाद सागर, धन्यवाद चंदू सर, धन्यवाद हरेश सर, धन्यवाद जयेश सर। मैदानावर स्वागत सगळ्यांचं। केतन म्हात्रे पहिल्याच बॉलवर डगआउटच्या दिशेन गोलंदाज। नमस्कार।
देव बरा करो गावाल्यानु. मालवणी आकाशवाणीच्या वांद्रे केंद्रावरसून पावसाळी क्रिकेट मधली महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा अर्थातच धर्मवीर चषक. देव फ्रेंड्स वांद्रे आणि विभाग प्रमुख कामगार नेते युवा नेतृत्व आदरणीय कुणालजी सरमळकर यांच्या माध्यमातून सलग 7व्या पर्वासाठी धर्मवीर चषकाचा हो थरार. केतन म्हात्रे पहिल्याच बॉलवर क्लीन बोल्ड झाल्यानंतर मैदानावर पसरलेली एक स्मशान शांतता. पहिल्याच बॉलवर एक सटीक यॉर्कर आणि त्या बॉलवर बॅट आधी येणं अपेक्षित होता. बॉलवर पाय आधी इले. ह्यो ऍक्शन रिप्ले बघा. डाव पाय अगदी अस्ट्यांच्या समोर आणि पहिलाच अपील पंचाने अगदी सहज उचलून घेतला. क्रिकेटच्या परिभाषेत प्लम ज्याका म्हटलं जातं. त्यानंतर नंबर 3च्या पोझिशनवर एक बाद 0 अशा नाजूक स्थितीत 18 पेक्षा जास्त वेळा भारतीय संघाची कमान ज्यांनी सांभाळली. वॉल ऑफ इंडियन क्रिकेट राहुल द्रविड सरांची आठवण करून देताना फरदीन काझी स्ट्रायकर एंडवर. एक ही धाव संख्या. अवांतरच्या रूपात पहिल्या बॉलवर वाईट मिळालो, पण त्यानंतरच्या अधिकृत पहिल्या बॉलवरची ही विकेट. इनसाइड आउट. क्रिकेट मधलं एक श्रीमंत शॉट. सीमारेषा पार. धर्मवीर चषक षटकार. व्हॉट अ पिच कव्हर ड्राईव्ह. जबरदस्त शॉट. बॉलिंग मार्कवर अकीब. नो बॉल तर डिसिजन पंचांचो ह्यो नो बॉल नेमको कसलो असा फुटफॉल्ट साठी. आणि त्यानंतर प्रत्येक बॅटरचो येणारो आवडीचो इशारो. या बॉलवर अजून 2 रन मिळाले. 2 अधिकृत बॉल झाले. केतनची एक विकेट मिळवली खरी, पण 9 रन आतापर्यंत 2 बॉल मध्ये. आणि त्यानंतर येणारो फ्री हिटचो बॉल. अकीब थोडंसं अंडर प्रेशर. जसप्रीत बुमरान जर डावखऱ्या हातान बॉलिंग टाकली तर कसं दिसतलो. ती काहीशी वेगळी शैली अकीब कडसून. मनगटी फटको मिड विकेटच्या दिशेन. चेंडू सीमा पार. बॉयचा हेलिकॉप्टर लँड झाला थेट सीमारेषेच्या पहिलाडी. ज्या खेळाडूचो खेळ नाही तर त्याचा सराव बघण्यासाठी सुद्धा शेकडो प्रेक्षकांची गर्दी असता. बांद्रावासियांनी ज्याच्यावर अगदी भरभरून प्रेम केला तो महाराष्ट्राचा सगळ्यांचा लाडको खेळाडू श्रेयस कदम स्ट्रायकर एंडवर. फ्रीच्या बॉलवर षटकार तर मारलो, पण त्यानंतर बैठक शॉट थोडसं आखूड बॉल केलो अकीबने. आणि हा करणं गरजेचं असा. जेवढे तुम्ही बॅटरच्या समोर बॉल देतलात तेवढे बॉल सीमारेषेच्या पहिलाडी पोहोचले. बॉल थोडंसं शॉर्ट, थोडंसं अनइवन बाउन्स, यष्टांच्या मागे उरलेलं काम विकेट किपरकडे. अकीब यावरीचं 5वं बॉल 15 रनचावर. अजून एक शॉर्ट पिच, अजून एक डॉट बॉल. 1 ऑक्टोबर 2022 नंतर क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर बदललेले काही नियम, पण लगेच बॅटरने रिव्ह्यू घेतलो. मैदानावरच्या पंचांचं डिसिजन इलो फेअर डिलिव्हरी. आता बघूया तिसऱ्या पंचांकडे हे व्हाईट बॉल असा की व्हाईट बॉल नाही असा. स्क्रीनवर श्रेयस कदम आणि फरदीन काझी. मुंबईच्या या खेळाडूने अधिराज्य गाजवला. टेनिस क्रिकेट असो, रबर क्रिकेट असो, तालुका लेवलचा क्रिकेट असो, ओपन फॉर्मॅट असो, इट्स फेअर डिलिव्हरी. ऍक्शन रिप्ले बघा तुमका बघूक मिळतलो. श्रेयस स्ट्रायकर यांच्या रिशेन
आणि अकीबचा बॉल. 5 चेंडूंची सांगता 15 रन्सावर. पहिल्या ओव्हरीची समाप्ती करणार शेवटचा बॉल अकीब. शेवटच्या 2 बॉलचं स्पीड 100 पेक्षा जास्त असा 108 आणि 105च्या स्पीडने टाकलेले दोनही डॉट बॉल. सांगता कशी होती पहिल्या ओव्हरीची. 15 ह्यो स्कोर असा. शेवटचं बॉल परत एकदा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. श्रेयसचं स्वीप ह्यो आवडीचो फटको, पण यावेळी 2दा त्याला या फटक्यान बीट केला. या ओव्हरीचे सलग 3 बॉल डॉट निर्धाव. पहिल्या ओव्हरीचं सरलो खेळ. केतन मात्रेची विकेट. रन झाले 15 आणि ऍक्शन रिप्ले बघूया. अकीबने पहिल्या 3 बॉलवर ज्या चुका झाल्या त्यांची दुरुस्ती केली. बॉलची लेंथ थोडीशी वाढवली, बॅटरच्या जवळ ठेवली, पण ती ठेवताना त्याला ओव्हर पिच होऊचो ना ह्याची सुद्धा खबरदारी घेतली. कुणाल भाई गजोड व्यक्तिमत्व. समाजकारण, राजकारण, कला, क्रीडा, आरोग्य प्रत्येक घटकासाठी भरीव कामगिरी. आणि या स्पर्धेत खेळाडूंचा सत्कार करतानाच या ठिकाणच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा सन्मान. म्हणजे भावी पिढीसाठी सुद्धा अगदी सजग आणि जागृत असा नेतृत्व, ज्या नावानं आपलं नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व सिद्ध केला, ताचे नाव विभाग प्रमुख, कामगार नेते, युवा नेतृत्व आदरणीय कुणाल भाई सरमळकर, ज्यांच्या माध्यमातून धर्मवीर चषकाचा ह्या 7व्या पर्व. बॅटिंग करताना आकर्ष 11 बी लायन्स जिहू कोळीवाडा. पहिल्या ओव्हरीत रन झाले 15. श्रेयस 4 बॉलमध्ये 6 रन्स. फरदीन 2 बॉल 7 रन्स. यावेळी बॉलिंग मार्कवर आयुब. वैयक्तिक पहिल्या, सांघिक दुसऱ्या षटकात मिसफिल्डिंग झाली दोघांकडून. पॉइंट. या जागेवर 2 क्षेत्ररक्षक होते. दोघांमध्ये थोडंसं अळिया पाळियाचो खेळ. चुलीर खापार आणि गावभर यापार. मिळाले रन 2. यावेळी स्वीप, कनेक्शन सुंदर, पण प्रोटेक्शन डीप मिड विकेटच्या दिशेने. बॉलवरचं एक सिंगल फक्त काउंट केलं जातलो. पहिल्या 3 बॉलवर 15 रन, पण त्यानंतर गोलंदाजांनी वापसी केली. केतन म्हात्रे बघा स्क्रीनवर. 37 बाईक, 6 4 व्हीलर. आणि विशेष म्हणजे केतनचे हे सगळे 2 व्हीलर त्याच्या अगदी जिवलग मित्रांकडे असत, ज्यांनी त्याला क्रिकेटसाठी सहकार्य केला. यो फुल टॉस आणि श्रेयस कदमचा शॉट. वडाची साल पिंपळाक आणि पिंपळाची साल वडाक. धर्मवीर चषक. प्रेक्षकांना विनंती असा, महत्वाचा सामना अजून बरेच मॅच बाकी. कृपया वेळ खर्च होत अशी कृती आपण सगळ्यांनी टाळूया. शॉट बघा श्रेयसचो. पॉवर हिटेड, आपल्या बायसेपचा वापर केलो. आणि ही व्यायामाची बॉडी असा, सरावाची बॉडी असा. 5 बॉलमध्ये 12 केले श्रेयसने. 2 डझन धावसंख्या, 24 रन, 1 विकेट. केतन बाद झाल्यानंतर सूत्रा सांभाळली गेली. यावेळी यष्ट्यांच्या मागे विकेट किपर कडून झाली चूक. इनर एज सुटलेलो झेल. या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर संजय घाडी साहेबांचं आगमन होत आहे. आज धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर संजय घाडी साहेब यांचं धर्मवीर चषकात हार्दिक हार्दिक स्वागत असेल.
सुहास आडिवरेकर साहेब यांचंही आगमन झालंय. भारतीय जनता पार्टी कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष आहेत. सारे जण आज क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी येथे येत आहेत, कारण धर्मवीर चषक पाहण्यासाठी साऱ्या मान्यवरांची मांदियाळी या बँड्र्याच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाकडे आगमन होत आहे. आज मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर संजय घाडी साहेब, त्याचबरोबर सुहास आडिवरेकर साहेब भारतीय जनता पार्टी कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष आहेत. आज कोकणची भाषा, आज मालवणी भाषा, आज आपल्याला बाबल चौधरी साहेबांच्या एक चांगला मंत्रमुग्ध वाणीने साऱ्या प्रेक्षकांना मनमोहित केलंय. बादल चौधरी साहेब. धन्यवाद सागर. 2 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. 28 यो धाव फलक. फरदीन काझी 4 बॉल मध्ये त्यांनी बनवले 10 रन आणि श्रेयस कदम बँड्राचा वंडर बॉय 8 बॉल मध्ये त्याचे 16 रन आणि बॉलिंग मार्कवर एक बॉल जिमीन टाकलो. एका बॉलवर 1 रन. स्क्रीनवर बघा आदरणीय संजयजी घाडी साहेब उपमहापौर बृहन्मुंबई महानगरपालिका. एक सिंगल या बॉलवरचो. शॉर्ट पिच ज्याची वाट बघतो फरदीन काझी. वाट बघल्यान आणि वाट लावल्यान एक चाबूक शॉट पाठ भरवळ सीमारेषा पार कुडान पेचून आणि तटक्या पेचून. रिप्ले ज्या बॉलची प्रतीक्षा होती फरदीनला. 36 धावांची भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी. 1-0 या नाजूक स्थितीमध्ये फरदीनचं आगमन झालं मैदानावर आणि त्यानंतर आपली जबाबदारी अगदी चोख पार पाडताना मिळालो एक एक्स्ट्रा चो वाईड. एक मिळालो रन झाले 37. आमचं मान्यवर कक्ष आदरणीय संजयजी घाडी साहेब उपमहापौर मुंबई महानगरपालिका कोकणचे सुपुत्र. अपरकट डीप थर्ड मॅन जरीचेन घोषांकित एक सिंगल. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथ असताना धावसंख्या 38 रनचावर. एका गड्याच्या मोबदल्यात बाद झाले फक्त केतन म्हात्रे. गोल्डन डक पहिल्याच बॉलवर अधिकृत LBW आणि त्यानंतर या जोडीची भागीदारी. अजून एक शॉर्ट पिच. ज्या प्रकारे जिमी यांनी या ओव्हरीमध्ये आखू टप्प्याच्या गोलंदाजीचा वापर केलो. एक मात्र सिक्सर जो तो 114 किलोमीटर पर आवरचो. पण त्यानंतर 113 114 112 या स्पीडचे सगळे बॉल एका रनचावर समाधान. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल 39 यो धाव फलक. पुलर लेंथ पिच ड्राईव्ह मिड ऑफ क्लिअर करत चेंडू लॉंग ऑफ सीमा खिलाडी. धर्मवीर चषक चौकार. 3 ओव्हरीची समाप्ती 14.30 रन रेटसह 43 धावा एका विकेटवर. 43 for 1. त्रेचाळीस 43. पंचांग विनंती आहे मॅच चालू ठेवा. अंपायर्स प्लीज नोट सामना चालू ठेवा. धर्मवीर चषक धर्मवीर चषक धर्मवीर चषक
काल पंढरपुरात वैष्णवांचो मेळो आणि आज वांद्रा संकुल येथे या छत्रपती शिवाजी महाराज नगर मैदानावर कोलगेट मैदानावर तमाम क्रिकेटपटूंचो मेळो भरलेलो जणू काय जत्रा भरलेली आंगणेवाडची भराडी देवीची. हे व्ह्यू बघा मान्यवर कक्षाचो. एखाद्या कार्यक्रमाचा स्टेज जेव्हा इतक्या मोठ्या महनीय व्यक्तींनी भरलेला असता त्याच्यावरसून त्या कार्यक्रमाची यशस्वीतता सिद्ध होत असता. आणि कुणालजी अगदी मनपूर्वक आभार. वेगवेगळ्या पक्षातल्या वेगवेगळ्या नेत्यांनी महनीय व्यक्तींनी VIP व्यक्तींनी या स्पर्धेत उपस्थिती दर्शवली. कारण ही स्पर्धा मानाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची. धर्मवीर चषक 2026 7व्या पर्व देव फ्रेंड्सचा सुंदर नेटनेटके आणि देखणं आयोजन. आजच्या दिवसातली मॅच नंबर 6 बॅटिंग चालू असा आकर्ष 11 व्ही लायन्स जू कोळीवाडा 3 ओव्हरीत रन झाले 43. 8 बॉल मध्ये 16 रनचा वर. श्रेयस कदम स्ट्रायकरांच्या दिशेने आणि बॉलिंग मार्कवर नो बॉलने सुरुवात झाली शेवटच्या ओव्हरची. फ्री हिट. धाव फलक 44 आणि फ्री हिटच्या बॉल साठी स्ट्रायकर एंडवर फरदीन काझी. 45 धाव फलक. या बॉलवर मिळाले 2 रन. नो आणि बॅटच्या स्वरूपात एक सिंगल. फ्री हिटचा चेंडू परत एकदा फुल टॉस तर होतो ज्याच्यावर मिळालो फक्त एक सिंगल. टॉस साठी एबी सामर्थ्य मालेगाव आणि स्वाधी 11 वांद्रे. बोथ कॅप्टन प्लीज कंपा टॉस. मॅन ऑफ द सिरीजची ही बाईक कोण या वर्षी आपल्या घरी घेऊन जातलो. पर्यावरणाचं संरक्षण आणि हा संदेश सुद्धा या बक्षिसाच्या माध्यमातून या वर्षाच्या मालिकावीरासाठी मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर साठी ही ई बाईक. पंचेचाळीस या धावसंख्येवर 46 या धावसंख्येवर अजून एक सिंगल. 47 47. लांब उत्तुंग गगनचुंबी डायरेक्ट चंद्रहार धर्मवीर चषक. या ठिकाणी धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी सिद्धिविनायक नासाचे विश्वस्त तसेच भारतीय जनता पार्टीचे सचिव जितेंद्र राऊत साहेबांचं आगमन होत आहे. धर्मवीर चषकात विभाग क्रमांक 7 चे विभाग प्रमुख कुणाल भाई सरमळकर यांच्या धर्मवीर चषकात जितेंद्र राऊत साहेब भारतीय जनता पार्टी मुंबईचे सचिव आहेत. तसेच सिद्धिविनायक नासाचे विश्वस्त जितेंद्र भाई राऊत यांचं धर्मवीर चषकात हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पहिल्या बॉलवर सिंगल आणि त्यानंतरचा दुसरा बॉल लांबच लांब आणि खूपच लांब पावड्याचा पाणी 5 टाक घेऊन जाणारो अजून एक धर्मवीर चषक षटकार. 60 धाव फलक. आणि या 2 मॅच मध्ये सुद्धा जी टीम हायएस्ट रन स्कोरर असतली तिका बाय मिळतली पुढच्या फेरीसाठी आणि त्यामुळे हे रन्स महत्वाचे. 60 धावा झाले
शेवटच्या ओव्हरीचा खेळ असा प्रगती पथावर. शेवटचा बॉल बाकी. आखूड टप्प्याचा बॉल, पुलचा प्रयत्न, नॉन सायकर यांच्या रिचेन. रन आउट या बॉलवर बॅटर. इनिंगची सांगता पहिली बॅटिंग करताना आकर्षक 11 व्ही लायन्स ज्यू कोळीवाडा टीमची धावसंख्या 60 आणि विजयासाठी टार्गेट 61. ऐकूया आवाज चंदू सर. स्वाधी 11 बांद्रे आणि एबी सामर्थ्य मालेगाव बोथ कॅप्टन प्लीज कम्पोटॉस. स्वाधी 11 बांद्रे, एबी सामर्थ्य मालेगाव. तर स्वाधी 11 बांद्रे, मंदार गुरव कॅप्टन टॉस साठी या. स्वाधी 11 बांद्रे, स्वाधी 11 बांद्रे कॅप्टन आलेले नाही आहेत. मालेगावचे कॅप्टन आलेले आहेत. हॅलो हॅलो हॅलो. या धर्मवीर चषकामध्ये आपल्या या क्रिकेट स्पर्धेला भेट देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर संजय घाडी साहेब उपस्थित राहत आहेत. या विभागाचे विभाग प्रमुख आणि या स्पर्धेचे आयोजक कुणाल भाई सरमळकर यांच्या हस्ते ही मायेची उपदार अशी शाल संजय घाडी साहेबांना, मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर आहेत. नक्कीच साहेब तसेच पुढील सत्कार जितेंद्र राऊत साहेबांचा, भारतीय जनता पार्टी मुंबईचे सचिव आहेत. तसेच सिद्धिविनायक नासाचे विश्वस्त जितेंद्र भाई राऊत यांचा सन्मान केला जातोय. विभाग क्रमांक 7 चे विभाग प्रमुख आणि धर्मवीर चषकाचे आयोजक कुणाल भाई सरमळकर यांच्या हस्ते. तसेच पुढील सत्कार सुहास आडिवरेकर साहेब, भारतीय जनता पार्टी कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष आहेत. सारे जण धर्मवीर चषकात आज या क्रिकेट सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेत, कारण या विभागाचे कामगार नेते आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख कुणाल भाई सरमळकर यांच्या या धर्मवीर चषकात सन्मान केला जातोय. तसेच संजय घाडी साहेब आपल्या या क्रिकेट रसिकांना शुभेच्छा देतील. या क्रीडा स्पर्धेविषयी आणि धर्मवीर चषकाबद्दल 2 शब्द. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती बसा बसा तुम्ही बसा. शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या नावाने आज धर्मवीर चषक क्रिकेट चषक या ठिकाणी आयोजित करण्यात आले, त्या धर्मवीर आनंदगे साहेबांना आणि बाळासाहेबांना नतमस्तक होतो. शिवसेनेचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मानाचा मुजरा करतो. शिवसेनेचे या विभागाचे विभाग प्रमुख, धडाडीचे विभाग प्रमुख, कामगार नेते, आमचे मित्र सन्माननीय कुणालभाई सरमळकर यांनी हा भव्य दिव्य असा पावसाळी क्रिकेट टुर्नामेंटची या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि मी देखील पहिल्यांदाच पावसाळ्याची क्रिकेट टुर्नामेंट पाहतोय. पावसाळ्यामध्ये खरं तर मंगेशजी आपण कवटी बॉलनी किंवा रबरी बॉलनी आपण शक्यतो खेळतो आणि पाणी नसेल तिथे खेळतो, पण तुम्ही पावसामध्ये भर पावसामध्ये टुर्नामेंट ठेवलेली आहे. आणि खरं तर पाऊस पडल्यानंतर काय चित्र असू शकते मी पाहायला उत्सुक होतो. थोडा पाऊस पडला, बॉल दिसेल की नाही, कॅच कशी पकडायची, धावायचं कसं, धावलं तर पडता कामा नये, असे अनेक प्रश्न घेऊन येणारी तुमची टुर्नामेंट आहे. तरी देखील आता मी 2-4 ओव्हर्स पाहिल्या तर फलंदाजांनी अशा चांगल्या पद्धतीमध्ये चौकार आणि षटकार मारलेत आणि गोलंदाजी अतिशय सुंदर इथे टाकलेली होती. आणि आपण जणू काही
T20ची टुर्नामेंट आपण या ठिकाणी पाहतोय असं वाटतंय. खरं तर मी कुणालजी तुमचं मनापासून, तुमच्या सर्व टीमचं मनापासून, मग आमच्या महिला पदाधिकारी असतील, युवा सैनिक असतील, शिवसेनेचे पदाधिकारी असतील, यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. कारण मुंबईभर फिरतो मी, परंतु तुमचे जे कार्यक्रम असतात, तुमची जी कार्यक्रम करण्याची जी पद्धत आहे, जी आखणी आहे, ही अतिशय भव्य अशी आहे. त्यामुळे एखादा कार्यक्रम भव्य दिव्य जो करू शकतो की ज्याचं स्वप्न भव्य आणि दिव्य असतं, आणि कुणाल सरमळकरांचं स्वप्न भव्य आणि दिव्य आहे. राऊतसाहेब ते नक्कीच पूर्ण व्हायला पाहिजे आणि आपण सर्वांनी मिळून ते करायचं, या जनतेने करायचं आहे. कारण काम करणाऱ्याच्या मागेच लोक, मतदार आणि जनता उभी राहते. आणि एकनाथ शिंदे साहेबांचा, श्रीकांत शिंदे साहेबांचा अतिशय आवडता विभाग प्रमुख आमचा कुणालभाई आहे. मी त्यांच्या या कार्याला खरंच या ठिकाणी सॅल्यूट करतो आणि परमेश्वराला प्रार्थना करतो की त्याला अशीच ताकद द्या, त्याच्या पाठी अशीच लोकांची ताकद उभी करा आणि त्याची जी काही समाजकार्य करण्याची जी काही संकल्पना आहे, जी इच्छा ती पूर्ण करा. अशा प्रकारची नम्र प्रार्थना करून आपण माझा छान भव्य दिव्य असा सत्कार केलात, त्याबद्दल मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या पुढील मॅचचा टॉस केला जातोय. यानंतरचा सामना स्वाती इलेव्हन बांद्रे आणि त्यांच्या विरोधात AB सामर्थ्य मालेगाव. साहेब, मालेगाव वरून टीम आलेली आहे. मालेगाव विरुद्ध बांद्रे अशी मॅच यानंतर असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी पावसाळी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. यानंतरच्या मॅचचा टॉस केला जातोय. जितेंद्र राऊत साहेब, जितूबाईंच्या शुभ हस्ते हा केला जातोय महत्वपूर्ण कॉल. आणि या स्पर्धेचं गाडी साहेब आणखीन एक वैशिष्ट्य, सगळ्या कॅप्टनला नक्की तिकडे चांदीचे कॉइन दिले. दोन्ही टीमचं अभिनंदन. निर्णय कळवा. बॅटिंग पहा, मालेगावने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. साहेबांनी सांगितलं या विभागात कुणालभाई सरमळकर, शिंदे साहेबांनी जो उठाव केला ना 2022ला, तेव्हापासून या मुंबईत जर या बँड्रात भगवं वातावरण दिसतंय ते फक्त आणि फक्त कुणालभाई सरमळकर यांच्या माध्यमातून. या पुढील शुभेच्छा एकनाथ शिंदे साहेबांचं जेव्हा मुख्यमंत्री असताना वैद्यकीय सहाय्यता निधी जो कक्ष स्थापन झाला ना, आणि आता उपमुख्यमंत्री असताना मंगेशजी चिवटे साहेब क्रिकेट रसिकांना शुभेच्छा देतो. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भवानी. आपल्या सर्वांचे गुरुवर्य आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावानं धर्मवीर पावसाळी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन, धर्मवीर चषक या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल आपल्या सर्वांचे लोकप्रिय या विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय कामगार नेते कुणालभाई सरमळकर यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूयात की एक उत्तम यशस्वी क्रिकेट, पावसाळी क्रिकेट स्पर्धा त्यांनी आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे. खरं तर तुम्ही जसं म्हणाला उपमहापौर साहेब संजय घाडी साहेबांनी आता सांगितलं की राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा आवडता विभाग प्रमुख अशी कुणालदादांची ओळख आहे. आणि त्यांचं नियोजन अतिशय बारकाईनं असतं, मायक्रो प्लॅनिंग असतं आणि क्रिएटिव्ह देखील असतं. आता आपण पाहिलं उपमहापौर साहेब की त्यांनी टॉस केला जितेंद्र राऊत साहेब त्या संघाने, तर त्या संघांच्या कप्तानला तो चांदीचा कॉइन देखील त्यांनी भेट दिलेला आहे. मला असं वाटतंय की अनोखा म्हणजे क्रिएटिव्ह आयडिया प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांनी या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आदरणीय कुणालदादांचे सर्व सहकारी दिवस रात्र या कार्यक्रमाच्यासाठी मेहनत घेत आहेत. काल रात्री आदरणीय डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे साहेबांना देखील या उपक्रमाची मी कल्पना दिली, मात्र दिल्लीमध्ये संसदीय अधिवेशन असल्यामुळे ते दिल्लीमध्ये आहेत आणि त्यामुळे पुढच्या काही वेळामध्ये व्हिडिओ कॉलद्वारे ते या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देणार आहेत. मी प्रयत्न करतोय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना देखील संपर्क करण्याचा की त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद जरी आपल्याला या कार्यक्रमाला मिळाल्या तर एक प्रोत्साहन आपल्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना मिळतं. आणि म्हणून अतिशय दिमागदार या पावसाळी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल मी कुणालदादा सरमळकर आणि सर्व सहकाऱ्यांचं, मग आमच्या महिला आघाडीच्या रणरागिणी या ठिकाणी आहेत, युवा सैनिक आहेत,
सर्वच कुणाल दादांवर प्रेम करणारे सर्व सहकारी आहेत सर्वांचं मी मनापासून आभार मानतो, कारण तुमच्या सर्वांच्या सहकार्याशिवाय एवढ्या यशस्वी पद्धतीनं ही क्रिकेट स्पर्धेचं आयोजन होणं केवळ अशक्यप्राय होतं. सर्व क्रिकेटचे संघ देखील मालेगावमधून दादाजी भुसे साहेबांच्या गावातून एक क्रिकेट संघ आलेला आहे. कमलेश रायजी या ठिकाणी आलेले आहेत नगरसेवक, त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा कुणाल दादांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आपल्या मुंबईचे युवा नगरसेवक रितेश राय साहेबांचं आगमन झालंय, तसेच शिवसेनेचे उपनेते कमलेश राय साहेबांचं आगमन झालंय. या धर्मवीर चषकात साऱ्यांचं आगमन होतंय, परंतु आता मंगेश चिवटे साहेबांनी सांगितलं, साहेब मी तर तुम्हाला सांगतो, आज तुम्ही शिंदे साहेबांना शुभेच्छा द्यायलाच लावा, कारण तुम्ही जेव्हा निर्णय घ्याल ना तेव्हा आज शिंदे साहेब ऑनलाईन बोलतील, पण तुम्ही निर्णय घेतलाय म्हणजे नक्कीच आज शुभेच्छा दिल्या जातील. कारण मीही पाहिलं कुणाल भाईंचं काम जनतेच्या मनात, आणि जी शिवसेना घराघरात पोहोचली जाते ती या बँड्रा विभागात झंझावात पाहतोय. पुढील 2 शब्द जितूभाई राऊत, नक्कीच सांगतो साहेबांनी ठरवलं ना, जितूभाई राऊत असं नाव आहे, विश्वस्त सिद्धिविनायक ट्रस्ट असले ना तरी जनमानसातला सामान्य आवाज आहे. कारण मुंबई महानगरपालिकेत आणि पूर्ण महाराष्ट्रात जी सत्ता आपण पाहतोय ना, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, परंतु या बँड्रा विभागात कुणालभाई सरमळकर यांना जर काही मोठं बनायचंय तर जितूभाई राऊत नक्कीच सहकार्याची अपेक्षा आहे आणि क्रिकेट रसिकांना शुभेच्छा द्याव्यात. विभाग प्रमुख आता आलेत, पण माझा जुना मित्र आहे आणि म्हणजे श्रीकांत दादा होते त्यापासून जे आमचे संबंध आहेत आणि कुणाल सोबत सुद्धा आपले जुने संबंध असल्यामुळे, पण कुणाल सरमळकरांनी विभाग प्रमुख झाल्यापासून जो झंझावात चालू केला आहे आणि त्याच्या बरोबर युतीचा झंझावात वाढत आहे, त्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करतो की असा धर्मवीर चषक तरुणांना या सगळ्या गोष्टीमुळे पुढे येण्यास प्रोत्साहन देण्याचं काम ते करत आहे. कामगार क्षेत्रात सुद्धा काम करत आहे. या आमच्या कुणाल सरमळकरांनी मला प्रत्येक वेळेला ते म्हणायचे तुम्ही माझ्या कार्यक्रमाला येत नाही, पण काय आमचे पालकमंत्री आणि या विभागाचे माननीय आशिष शेलार हे आवर्जून यांच्या कार्यक्रमाला, प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावत असतात, त्यांच्या कार्याचं कौतुक करत असतात आणि त्यांच्या मागे आशिषजी पालकमंत्री म्हणून उभे असतात. मी कुणालला एवढंच सांगेन की मी भले 1-2 वर्षात तुझ्याकडे येऊ शकलो नाही कोणत्या कार्यक्रमाला इतर कामाच्या व्यस्ततेमुळे, पण ज्यांनी मला घडवलं असे आशिष शेलार कायम तुझ्या मागे उभे आहेत आणि त्यामुळे ते उभे असल्यामुळे त्यांच्या बरोबर आम्ही स्वतः तुझ्यासोबत उभे आहोत आणि अशाच कार्यात तू पुढे जा आणि मोठा हो. तुझ्या सोबत आम्ही मित्रवर्य म्हणून आणि पक्ष म्हणून सुद्धा उभं राहू. एवढंच बोलतो आणि माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच सुहास साडिवरेकर साहेबही या धर्मवीर चषकाशी 2 शब्द आपलेही. विभाग प्रमुख आणि आमचे कुणाल सरमळकर यांनी जो धर्मवीर चषक आज इथे आयोजित केलेला आहे, या चषकासाठी उपस्थित असलेले मुंबईचे उपमहापौर घाडीसाहेब, सिद्धिविनायक न्यासाचे विश्वस्त आणि मुंबई भारतीय जनता पार्टीचे चिटणीस जितेंद्र राऊत साहेब, आणखीन या मंचावर उपस्थित असलेले सर्व वरिष्ठ आमचे पदाधिकारी, युतीचे पदाधिकारी, ताई, तुम्ही सगळेजण, सगळ्यांनी कुणाल सरमळकरांबद्दल कौतुक आणि कौतुक सुमनांचा वर्षाव केला. गाडीसाहेब, तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. पाऊस येऊ लागला आहे, तर त्यामुळे तुमची इच्छा पण लवकर आता पुरवेल की पावसात कसं खेळलं जातं. एक सांगण्यासारखी गोष्ट आहे की हा चषक हा गेली 12 वर्ष इथे पावसाळी चषक म्हणून कुणाल सरमळकर इथे भरवतात. धर्मवीर चषक या नावाने आता गेली 4 वर्ष
ते इथे भरवतात. आणखीन सर्वजण क्रीडा रसिक जे आहेत, हे क्रीडा रसिक आणखी क्रिकेटच्या टीम या चषकाची वर्षभर वाढ बघतात. एवढा मोठ्या प्रमाणावरती आणि भव्य कार्यक्रम, भव्य स्पर्धा ही कुणाल सरमळकर साहेब इथे घेतात. आणखीन युतीच्या माध्यमातून नुसती स्पर्धा घेऊन ते थांबत नाहीत, तर लोकांसाठी वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा ते घेत असतात. शिबिरं घेतात, आरोग्य शिबिरं घेतात. आणखीन लोकांना उपयुक्त असलेले सर्व कार्यक्रम तळागाळापर्यंत पोचवायचं कार्यक्रम, शासनाचे सगळे कार्यक्रम पोचवायचं काम विभाग प्रमुख आमचे कुणाल सरमळकर करत असतात. आणखीन ही भव्य स्पर्धा सुद्धा एक त्याचा एक पार्ट आहे. अशाच मोठमोठे कार्यक्रम, असेच मोठे कार्यक्रम त्यांच्या हातातनं घडो आणि सगळ्यांनी सांगितलेल्या सगळ्या इच्छा ह्या पूर्ण तुमच्या होत, या सदिच्छा आमच्या सगळ्या कुणालजी तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही इथे बोलवतात, आम्हाला मानसन्मानित करतात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा, म्हणजे आज सगळं सिद्धिविनायक न्यास आहे, महापौर आहेत, आणखीन आपल्या भाईंचे जवळचे व्यक्ती इथे उपलब्ध आहेत. त्यांच्या केवळ एका त्यांनी जर मनात आणलं तर इथे लाईव्ह टेलिकास्ट आपले एकनाथ शिंदे साहेब करू शकणार आहेत. तर त्यामुळे असे सगळे रथी महारथी असताना तुमची इच्छा पूर्ण होणार नाही असं वाटत नाही. त्यामुळे देव तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य देऊ आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून या सदिच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच सर्वांनी शुभेच्छा दिल्यात या धर्मवीर चषकालाही. आणि या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते किशोर कमलेश राय साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. या विभागाचे विभाग प्रमुख कुणालभाई सरमळकर यांच्या हस्ते सन्मानित केलं जात आहे. कमलेश राय साहेबांचा सन्मान केला जातोय. शिवसेनेचे उपनेते नितीन गायकवाड आणि कुणालभाई सरमळकर यांच्या हस्ते सन्मान केला जातोय. तसेच पुढील सन्मान या मुंबई महानगरपालिकेतील युवा नगरसेवक, त्यांचे चिरंजीव रितेश राय साहेबांचा सन्मान केला जातोय. सारे जण आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचं कार्य मुंबईत चालू आहे. आणि नक्कीच साहेब, तुम्ही धर्मवीर चषकाला भेट दिली त्याबद्दल तुमचं अभिनंदन तर असेल, परंतु असंच या क्रिकेट खेळावर प्रेम राहू द्या आणि कुणालभाई सरमळकर यांना तुमची साथ राहू द्या. हॅलो, 12 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 40 धावांची आवश्यकता. दोन्ही संघांसाठी अगदी महत्वपूर्ण असणारा हा सामना. मार्को अझीज कृष्णा 11 विरुद्ध आकर्ष 11 जुहू कोळीवाडा. स्ट्रोक खेळला जातोय, स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलाय. दिशा थोडीशी चुकली, कारण कुठे जातोय पाहावं लागेल. जर तो आतमध्ये इकडे अलीकडे असेल तर 6 असेल आणि पलीकडे असेल तर 1, तर एक धाव असणार आहे. जयेश पोखरे यांना आपण पाहतोय. T20 मुंबई लीग वानखेडे स्टेडियमवर देखील खेळलेला हा खेळाडू बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय आपल्याला. वरळी परिसरातील लेदरबॉल क्रिकेटचं एक मोठं नाव आहे. धर्मवीर चषक आपण पाहतोय. वांद्र्याचं खेरनगर आणि खेरनगरचं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, समोरच्या बाजूला खेळला गेला फटका आहे आणि तिकडे येत आहेत फिल्डर अमित पाटील होते आणि त्यांनी पकडलेली ही कॅच. आली आहे विकेट. आणखीन एक धक्का बसलाय. चार ओव्हरमध्ये तब्बल 61 धावांचा पाठलाग करायचा होता आणि तो करायचा असताना थोडंसं बॅकफुटला टीम पाहायला मिळते, परंतु प्रयत्न करावे लागतील. अजूनही फुलटॉस बॉलला योग्य दिशा नाही देऊ शकले. 3 लाखाचा पहिला पुरस्कार, 2 लाखाचा दुसरा पुरस्कार, मोटरसायकल सिरीज साठी 20 बलाढ्य संघ आणि कुणालभाई सरमळकर यांचं हे भव्य दिव्य असणारं आयोजन.
अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा या पावसाळी स्पर्धेची पाहायला मिळते आणि आज मोठ्या प्रमाणावर मान्यवरांची देखील मांदियाळी या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. सिद्धिविनायक मंदिर न्यासचे विश्वस्त जितूबाई राऊत या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. या ठिकाणी मान्यवरांचं मोठ्या प्रमाणावर आगमन होत आहे. सुहाजी आडिवरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि हे सगळे मान्यवर या स्पर्धेचा आणि ही आहेत पारितोषिकं, या आहे ट्रॉफी ज्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. कुणालबाई सरमळकर यांचं आयोजन. वेगवान बॉल जातोय पाठीमागे. सलमान सोलंकी आलेत. बायच्या स्वरूपातील 1 रन आहे आणि आता समीकरण मात्र बदलेल. 8 बॉलमध्ये 37 अजूनही करायचे आहेत. मोठ्या मान्यवर कमलेजी राय यांचं मंचावर आपण आगमन झालेलं पाहतोय. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर गाडी साहेबांना आपण पाहतोय. मंगेशजी चिवटे साहेबांना आपण इकडे मंचावर पाहतोय. मोठ्या प्रमाणावर मान्यवर आलेले आहेत या स्पर्धेसाठी. या सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी कुणालबाई सरमळकर आहेत. हा थोडासा लांबून खेचला आणि स्क्वेअर लेगला पाठवलाय. प्रेक्षकांना विनंती, आपण तिकडनं सगळ्यांनी बाहेर जायचंय आणि पॉइंटच्या दिशेने सुद्धा काही प्रेक्षक आहेत, त्यांनाही विनंती, आपणही बाहेर जायचंय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णयाची मागणी केलेली आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धर्मवीर चषक आपल्या भेटीला आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण वांद्रे आणि या ठिकाणी काय आयोजन पाहायला मिळतंय. प्रेक्षकांची अलोट गर्दी. मुंबईमध्ये नेहमीच क्रिकेट कोणतेही असू देत, अंडराम ओव्हराम पावसाळी उन्हाळी सातत्याने मात्र मोठ्या प्रमाणावर गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळते आणि याही स्पर्धेला नेहमीच गर्दी राहिली आहे. कुणालबाई सरमळकर यांची स्पर्धा म्हटल्यानंतर अलोट गर्दी प्रेक्षकांची आजही झालेली आहे. आता सध्या तसं पाहिलं तर मोबाईलचा जमाना आहे, परंतु या मोबाईलच्या जमान्यामध्ये सुद्धा प्रेक्षक मैदानात येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणावर मॅच पाहत आहेत आणि ही खासियत तुम्हाला मुंबईमध्ये नेहमीच पाहायला मिळेल. चला, तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा मात्र त्या ठिकाणी जरूर असणार आहे. हा निर्णय चौकार येतोय. प्रेक्षकांना विनंती, आपण तिकडनं थोडंसं पाठीमागे जायचं. चला, आतमध्ये कुणी येऊ नका, जेणेकरून एखाद्या टीमचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. चला, या चौकाराने धावसंख्या पुढे गेली आहे. 28 वर धावसंख्या गेली आहे. आता 7 बॉलमध्ये 33 पाहिजे. सामना थोडासा लांब गेलाय, फक्त संपलेला नाहीये. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा राजसिंग पाहायला मिळतील. सलमान सोलंकी आणि रामानुज वर्मा ही जोडी मैदानात आहे. वरळीचे सलमान हे सुद्धा एक धडाकेबाज बॅटर आहेत. विशेष म्हणजे पावसाळी क्रिकेट सुद्धा त्यांनी कित्येकदा गाजवलंय. तेच सलमान बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये सुरू असणारा हा महत्वाचा सामना. यानंतर मालेगाव खेळताना पाहायला मिळेल बांद्रे टीमच्या विरुद्ध. हा समोर मारलाय, जबरदस्त तडाखा. मॅच संपली नाहीये हे सांगताय सलमान सोलंकी. वा वा वा, काय मारलाय सिक्सर. आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये पाहिजे 27. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही.
आणि पाहूया आता कशा प्रकारची कामगिरी केली जाईल, कारण दोन्ही फलंदाज बलाढ्य आहेत. दोघांकडे देखील मोठे फटके मारण्याची क्षमता आहे आणि दोघांनी षटकार सुद्धा मारलेत. रामानुज वर्मा आणि सलमान सोलंकी. 6 बॉल 27. यानंतर पुढच्या दोन्ही टीम लगेच मैदानात दाखल व्हायचं आहे. शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. संतोष आनंद मगदुम बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबई पोलीस दलात सेवेला देखील आहेत. शाहूवाडीचं कोल्हापूरचं क्रिकेट सुद्धा गाजवलंय. कोल्हापूर प्रीमियर लीग सुद्धा विशेषतः गाजवली होती या खेळाडूने. मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे आनंद मगदुम बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. हॅलो, या धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी पुण्यावरून उद्योगपती शिवकुमार निलगे या धर्मवीर चषकात उपस्थित राहिले, त्याबद्दल या विभागाचे विभाग प्रमुख आणि या स्पर्धेचे आयोजक कुणालभाई सरमळकर यांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पहिला बॉल वेगवान फटका खेळलाय. समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय. हातातून बॉल निसटला आणि 2 धावा तिकडे पूर्ण केल्या गेल्या. तिसरीचा कॉल दिला जाईल का? आणि हो, तिसरी नशिबात आहे. चौथीचाही कॉल दिला जाईल का? क्रिकेटचा खेळ आहे आणि पहिल्याच बॉलवर 3 रन आलेले आहेत. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे आहे धावा 24. 5 बॉल बाकी आहेत. 24 धावा. मित्रांनो, क्रिकेटच्या खेळाची हीच मजा आहे, ज्यामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. जर का यानंतर षटकार आला आणखी मजा येईल या मॅच मध्ये. पाहूया, सलमानची स्ट्रेंथ मोठी आहे, रामानुजची सुद्धा एक मोठी स्ट्रेंथ आहे आणि अजूनही मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 5 बॉल मध्ये 24 करायचे आहेत. षटकार चौकाराची भाषा बोलायची आहे. आनंद मगदुम बॉलिंगसाठी आहेत. आनंद मगदुम वेगवान गोलंदाज आहेत, परंतु तेवढे चांगले बॅटर सुद्धा सलमान आहेत. लांबवरचा 6 मारण्यासाठी वरळीचा हा बॅटर पटायचा आहे. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईट बॉल. आता 5 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 23 ची आवश्यकता आहे. या धर्मवीर चषकाची ही तर मजा आहे. इकडे कधी काय होईल याचा नेम नाही. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. कधी कधी 6 बॉलला 6ही नाही होत आणि 6 बॉलला 25 सुद्धा होतात. बॅकफुटला गेले, जागा बनवली, स्ट्रोक पॉइंटच्या दिशेने खेळलेला आहे. 1 रन तिकडे मिळेल आणि धावसंख्या आता पुढे जाताना पाहायला मिळते. 4 बॉल आणि 22 म्हणजे षटकार चौकार खेळावे लागतील. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी राहिले होते रामानुज वर्मा, वाळकेश्वरचे खेळाडू आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुंबई पोलीस आनंद मगदुम. बॅट फिरवली आहे, परंतु बॉल कमी गतीने थोडासा टर्न होणारा जातो यष्टीरक्षकांच्या दिशेने. डॉट बॉल. आता मॅचची औपचारिकता राहिली आहे. 3 बॉल मध्ये 22 पाहिजेत. पुढच्या दोन्ही टीम रेडी राहायचं. जशी मॅच संपेल आपल्याला लगेच मैदानात जायचंय. पुन्हा एकदा चांगला बॉल, ज्यावर मोठा फटका नाही आलाय. लोअर फुलटॉस बॉल त्याला खेळलाय. अमित येत आहेत, फेकी करतायत, तोपर्यंत 1 रन मिळेल आणि आकर्ष 11 जुहू कोळीवाडा हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. यानंतर स्वादी 11 वांद्रे आणि त्यांच्या विरुद्ध एबी सामर्थ्य मालेगाव. हाई बॉल यष्टीरक्षकाकडे. आनंद मगदुम या टीम मध्ये मला का घेतलंय आज दाखवून देत आहेत. चांगली कामगिरी. आणि आता 1 बॉल शेवटचा आणि 21 धावांची तब्बल आवश्यकता म्हणजे मॅचची केवळ औपचारिकता. पुढल्या दोन्ही टीम मैदानात दाखल व्हायचंय जसा हा चेंडू होईल. बिग हिट. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, परंतु सलमानने एक मोठा फटका मारलाय. तो वाऱ्याच्या वेगाने पुन्हा आतमध्ये आलेला आहे आणि मॅचला जिंकलं जात आहे आकर्ष 11 जुहू कोळीवाडा. ज्याने 29 रन केल्या. फरदीन काझी मॅन ऑफ द मॅच आणि
पराभूत संघातील मॅन ऑफ द मॅच आहे रामानुज वर्मा. हॅलो. शिवकुमार निलगे साहेबांचा सन्मान केला जातोय. आपण या धर्मवीर चषकात आलायत. नक्कीच या मुंबईच्या भांडरे नगरीतल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात आपला हा सन्मान होतोय. धर्मवीर चषकात पुण्याचे उद्योगपती शिवकुमार निलगे. नक्कीच साहेब असंच प्रेम राहू द्या या क्रिकेट खेळावर आणि शिवसेनेशी असंच आपलं नातं राहू द्या, कारण हा भांडराचा चालू असणारा धर्मवीर चषक. नक्कीच साहेब तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत असेल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार फरदीन काझी या. फरदीन काझी आणि रामानुज वर्मा. फरदीन काझी फरदीन काझी फरदीन काझी फरदीन काझी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी लवकरात लवकर यायचंय. रामानुज आपण देखील या. रामानुज वर्मा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. फरदीन फरदीन थोडंसं लवकर या. चला येत आहेत फरदीन काझी. मुंबईचा वंडर बॉय ज्याला म्हटलं जातं आणि ज्यांच्या बॅटिंगची चर्चा अखंड भारतामध्ये पाहायला मिळते असा शिवडी मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचे मानकरी ठरतायत. आणि ज्या ज्या ठिकाणी जातील प्रेक्षकांची गर्दी आहे की त्यांची सेल्फी काढण्यासाठी. रामानुज वर्मा आपण देखील या. रामानुज वर्मा देखील आहेत. फरदीन या. रामानुज वर्मा आपण देखील या. रामानुज पराभूत संघातील सामनावीराचा पुरस्कार रामानुज रामानुज वर्मा. पुरस्कार देखील दिले जात आहेत. रामानुज मॅच जरी पराभूत झाले चांगले खेळलेले आहेत आणि त्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर गाडी साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. मंगेशजी चिवटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विविध पुरस्कार या ठिकाणी दिले जात आहेत आणि विजय संघातील मॅन ऑफ द मॅच फरदीन काझी मुंबईचा वंडर बॉय. फरदीन काझी ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली आणि संपूर्ण भारतभर ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे असा शिवडी मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी. हर दिन फरदीन असं म्हटलं जातं आणि फरदीन मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचे मानकरी ठरतायत या धर्मवीर चषकामध्ये. धन्यवाद साहेब. संजय घाडी साहेब या ठिकाणी साहेब असंच भाईंच्या